नांदेड़ जिले के धर्माबाद शहर में एक दर्दनाक और गंभीर मामला सामने आया है, जहां सरकारी अस्पताल में चिकित्सा अधिकारियों और कर्मचारियों की कथित लापरवाही के चलते एक मरीज की मौत हो गई। मृतक की पहचान शिवाजी पंचाल के रूप में हुई है। प्राप्त जानकारी के अनुसार सीने में दर्द के बाद सरकारी अस्पताल में भर्ती 55 वर्षीय शिवाजी पंचाल के इलाज में देरी से मौत हो गई। परिजनों का आरोप है कि डॉक्टर व नर्सों ने 20 से 25 मिनट तक न तो जांच की न प्राथमिक उपचार दिया। हालत बिगड़ने पर निजी अस्पताल ले जाते समय रास्ते में उनकी मृत्यु हो गई। सीसीटीवी फुटेज में चिकित्सा कर्मियों की लापरवाही के संकेत मिलने पर नागरिकों व सामाजिक संगठनों ने दोषियों के तत्काल निलंबन की मांग की है। चिकित्सा अधिकारी डॉक्टर पंडित ने गलती स्वीकारते हुए जांच और कड़ी कार्रवाई का आश्वासन दिया। धर्माबाद से अनंतोजी कालिदास की रिपोर्ट। देहांत झाला आहे। निव्वळ आणि निव्वळ फक्त या ग्रामीण रुग्णालय धर्माबादच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि त्यांना व्यवस्थित वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे त्यांचा आज या ठिकाणी देहांत झाला आहे। तरी फार दुःखाची गोष्ट आहे आणि अशी ही वेळ कुणालाच येऊ नये हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि सर्व नागरिकांना सूचना एकदा विनंती आहे की आपण डोळे उघडे ठेवून आपण शासकीय जी योजना येतात ते खरं त्या मानाने नागरी पक्कापर्यंत पोहोचत नाहीत, तरी फार मोठी शोकांतिका आहे। म्हणून आज जी वेळ आमच्या पांचाळ कुटुंबियावर आली ती कुणासही येऊ नये हीच भगवंताच्या चरणी आणि मृतात्म्यास शांती लाभो हीच या ठिकाणी माझ्या आणि यावेळेस जेव्हा आम्ही आरोग्य विभागाला विचारण्यात केली तेव्हा त्यांनी योग्य ती कारवाई करू अशी त्यांनी आम्हाला आमची ज्या मागणीला त्यांनी उत्तर दिलंय। तर हे आम्ही त्यांचं उत्तर घेऊन आम्ही बॉडी ताब्यात घेतली आहे। पुढील कारवाईची आम्ही अपेक्षा करतो।